की तुम्ही विरोधक म्हणू नका. विरोधक त्या आपल्या आता राहिलेल्या नाही आहेत, कारण मला नाही वाटत की त्यांच्या नवऱ्याचं सुद्धा त्या ऐकणार आहेत, आणि ते काँग्रेसमधल्या सुद्धा महिला आपल्यालाच मतदान करणार आहेत. पुढचं सरकार आल्यावरती आपलं ते वाढून आता दर महिन्याला 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करायचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. 1500 रुपयांनी संसार चालतो का? नाही. पण संसाराला हातभार लागतो का? 100% लागतो. आणि महिलांचे दुसरे तिसरे काही प्रॉब्लेम्स नाहीत. महिलांचा फक्त प्रॉब्लेम एवढा की रस्ते व्यवस्थित होते. 2019ला एक खोटं चित्र लोकांच्या समोर दाखवण्यात आलं, तर मला महिला म्हटल्या आमदार आलेतच कुठं 5 वर्ष, कोण आमदार आहे ते बी माहित नाही आम्हाला. इतकी वाईट अवस्था आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. खरं तर सरांनी तर योजना एवढ्या बोलून दाखवल्या, मी पण 2 मिनिटं ऐकत बसले. नाही, योजना सगळ्या माहिती आहेत, नाही असं नाही आहे, पण इतक्या साऱ्या समोरच्याला कळल्या का नाही याचा मी विचार करत होते. कसं असते, आपली सवय असते की आपल्या जेवढं कामाचं तेवढंच आपण घेत असतो, बरोबर आहे की नाही. पण आता सरांनी ज्याच्या ज्याच्या योजना म्हणून दाखवल्या त्यातल्या काही योजना फार महत्त्वाच्या आहेत. भाजप सरकार केंद्रामध्ये आहे आणि म्हणून नॅशनल हायवेचा त्यांनी एक उल्लेख केला. नॅशनल हायवे हे आपण एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असताना त्या रस्त्यावरून जातो. आता तुम्हाला माहिती नाही, मी साधं जवळचं उदाहरण देते की सोलापूरला जर कोणी जात असेल तर तोही हायवे बघा, पुण्याला कोणी जात असेल तर बघा, काही कामानिमित्त जाणं येणं होत असतं. हे मी एवढ्यासाठी सांगते कारण तसे रस्ते आपल्याला आपल्या गावात सुद्धा पाहिजेत का नाहीत. हे रस्ते करण्याची जबाबदारी कुणाची असते? तिथल्या स्थानिक आमदारांची. पण गेले 1 महिना जेव्हा आम्ही फिरतोय सगळीकडे, म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं, 5 वर्ष तर आम्ही तेच ऐकतोय, पण प्रचार जेव्हा असतो तेव्हा आवर्जून आम्ही बैठका घेतो एवढ्यासाठी की तुमचे दक्षिणचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे ऐकण्यासाठी. आणि महिलांचे दुसरे तिसरे काही प्रॉब्लेम्स नाहीत. महिलांचा फक्त प्रॉब्लेम एवढा की रस्ते व्यवस्थित होऊ देत, पाणी व्यवस्थित मिळू दे, पोरांची शिक्षणं होऊ देत. ह्या अगदी अगदी हक्काच्या समस्या आहेत, मूलभूत गरजा आहेत. आणि मग मला असा विचार आला की गेले 5 वर्ष मग नक्की आमदारांनी केलंय काय? तर मला महिला म्हटल्या आमदार आलेतच कुठं 5 वर्ष, कोण आमदार आहे ते बी माहित नाही आम्हाला. इतकी वाईट अवस्था आहे मतदारसंघाची. 2014ला सुद्धा अमलसाहेब नौखेच होते या मतदारसंघासाठी, पण लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, 15 दिवसात त्यांना आमदार केलं. 2019ला एक खोटं चित्र लोकांच्या समोर दाखवण्यात आलं आणि 2019ला मतदारसंघाने आत्ताच्या विद्यमान आमदारांना कौल दिला. पण ठीक आहे, लोकशाही आहे, लोक निर्णय घेणार, लोक ठरवणार. आता दोन्ही निर्णय तुम्ही घेतलेले आहेत. 2014ला पण तुमचाच निर्णय होता आणि 2019ला पण तुमचा निर्णय होता. पण या दोन्ही निर्णयांमध्ये सगळ्यात उत्कृष्ट निर्णय आपला कुठला ठरला याचा आज विचार करण्याची ही वेळ आहे. आज लाडक्या बहिणी सगळ्याजणी इथं बसलेल्या आहेत. आज तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात. 1500 रुपयांनी संसार चालतो का? नाही. पण संसाराला हातभार लागतो का? 100% लागतो. हाच उद्देश सरकारचा होता की भगिनींच्या संसाराला एक हातभार लागावा, तिच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा. जसं सर म्हटले की ती भगिनी आज फोनचा रिचार्ज करायला जी नवऱ्याच्या मागे लागत होती ती स्वतः रिचार्ज करून मोकळी होत असेल, हो की नाही. आणि लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांच्यासाठी आनंद देणारी नाही आहे, तर हे सगळे भाऊ सुद्धा आतल्यात मनातनं लय खुश आहेत. 1500 रुपये तरी त्यांच्या खिशातनं आता जाणार नाहीत इथनं पुढं. आणि एक महत्त्वाचा निर्णय भाजप सरकारने घेतला, महायुतीच्या सरकारने घेतला, तो म्हणजे परवा दिवशी जी निर्धार सभा झाली तिथं त्यांनी सांगितलं की 1500 रुपये महिलांना देऊन जर महिलांना एवढं आनंद मिळतो आणि त्यांच्या संसाराला आर्थिक आपला एक आधार लागतो, तर महिलांचा 1500 रुपये पुढचं सरकार आल्यावरती आपलं ते वाढून आता दर महिन्याला 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करायचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता 1500नी मिळालेत, आता तुम्हाला आपलं सरकार पुन्हा आलं की 2100नी येणार.
मग ही काँग्रेसवाली काय म्हटली, 1500 रुपये महिलांना द्यायला लागलेले आहेत. कुठून द्यायला लागलेले आहेत? महाराष्ट्राकडे तर पैसे नाही आहेत द्यायला, तिजोरीवरती बोजा पडतोय महाराष्ट्राच्या. ताबडतोब ही योजना बंद झाली पाहिजे. आणि म्हणून हे काँग्रेसचे नेते हायकोर्टमध्ये गेले की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पहिला बंद झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर बोजा वाढवायचं काम महायुतीचं सरकार करतंय. आणि आज तेच काँग्रेसची लोक जी कोर्टात गेलेत ही योजना बंद व्हावी म्हणून, आणि आज ती तुम्हाला आश्वासन देत आहेत की आम्हाला निवडून द्या, आम्ही 3000 रुपये देतो. मग ही कुठनं देणार 3000 रुपये? ह्यांचा बोजा नाही पडणार काय? 900 रुपयाचा ह्यांचा बोजा नाही पडणार? म्हणजे एकीकडे महायुती सरकारची योजना खोटी ठरवायची, महायुती सरकारची योजना बंद पडावी म्हणून आंदोलनं करायची, ती बंद पडावी म्हणून हायकोर्टात जायचं, आणि उद्या आमचं सरकार तुम्ही निवडून द्या आणि आम्ही तुम्हाला 3000 रुपये देतो म्हणून वर्ण महिलांना पण सांगायचं. काँग्रेसचे नेते म्हणतात लोकसभेची निवडणुका झाल्यावरती महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली. अरे महायुती सरकारला लवकरच लाडकी बहीण आठवली. तुम्ही तर 65 वर्ष राज्य केलं महाराष्ट्रावर, पण तुम्हाला ती माता भगिनी कधी दिसली नाही हो. कमीत कमी त्यांना आठवली, त्यांनी खात्यावरती पैसे जमा केले. तुम्हाला तर हे सगळं झाल्यावरती बायकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून, आणि जसं मगाशी रुपालीताईंनी सांगितलं तसं आता त्यांनाही माहिती आहे की तुम्ही विरोधक म्हणू नका. विरोधक त्या आपल्या आता राहिलेल्या नाही आहेत, कारण मला नाही वाटत की त्यांच्या नवऱ्याचं सुद्धा त्या ऐकणार आहेत, आणि ते काँग्रेसमधल्या सुद्धा महिला आपल्यालाच मतदान करणार आहेत, 100% करणार. कारण महिला जाण ठेवते. छोटीशी गोष्ट आता रुपालीताईंनी सांगितली, अमल साहेबांनी गुडघ्यावर बसून फोटो काढला. जर एवढ्या गोष्टीची जाण जर एखादी महिला ठेवत असेल तर माझ्या पडतीच्या काळामध्ये, माझ्या अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी मला 1500 रुपयाचा आर्थिक आधार दिला, त्या भावाला विसरेल का महिला? कुठलीही महिला असू देत, कुठल्याही पक्षाची असू देत, ही ताकद आहे महिलांची, आणि ही ताकद येत्या 20 तारखेला आपल्याला वापरायची आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.